हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 14 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. कालचा एपिसोड हा थोडा लेट आला होता, त्यामुळे या एपिसोडमध्ये जो जबरदस्त ट्विस्ट आलाय की आढळरावांची पहिली बायको आणि आढळरावांचा पहिला मुलगा दुष्यंतचा मोठा भाऊ यांचं सत्य आपल्याला कळालं. पण आता या मालिकेत आणखीन जबरदस्त ट्विस्ट येत आहे. मालिकेत आता जे बाळजाबाईचं गाव आहे, या बाळजाबाईच्या गावामध्ये चक्क निवडणूक होणार आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळजाबाईला गावचं सरपंच व्हायचं आहे, त्यामुळे तिने प्रचारसुद्धा सुरू केला आहे. एकीकडे कृष्णा ही बाळजाबाई विरुद्ध प्रचार करतीये. कोणत्याही परिस्थितीत बाळजाबाईला सरपंच नाही होऊ द्यायचं असं तिने ठरवलंय. तर आढळरावांची पहिली बायको आणि पहिल्या बायकोचा मुलगा हा सुद्धा आता बाळजाबाई विरुद्ध उभा राहिलाय. मग कृष्णा ही गावची सरपंच बनणार का, ती बाळजाबाईंना हरवणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत कृष्णाला नवीन मोबाईल फोन गिफ्ट करतो, त्यामुळे कृष्णा खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. दुष्यंत तिला विचारतो, कृष्णा आवडला का मोबाईल? कृष्णा हो म्हणते. त्यामुळे दुष्यंतच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहतो. कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश असतात. कृष्णा विचारते, मोबाईल तर छान आहे, पण महाग असेल ना? तर दुष्यंत म्हणतो, अरे यार, प्रेमात काय महाग आणि काय स्वस्त, तुला आवडला ना, बस झालं. चल आपण यामध्ये सेल्फी काढूया. तर कृष्णा म्हणते, आत्ता यावेळेस सेल्फी? तर दुष्यंत हसून म्हणतो, अगं बाई, सेल्फी काढायला काय टाईम असतो का? वेळ का नसते, जेव्हा वाटलं तेव्हा सेल्फी काढायचा. आणि हा आपला नवीन मोबाईल आहे, यात पहिला फोटो आपल्या दोघांचा हवा ना. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला जवळ घेतो आणि एक खूप सुंदर सेल्फी काढतो. आणि त्यांचा हा सेल्फी खूपच छान येतो. कृष्णा आणि दुष्यंत हा सेल्फी पाहतात, त्यांना सुद्धा आवडतो. कृष्णा म्हणते, थांबा, आता मी सेल्फी काढते. आणि मग ती सेल्फी काढते. दुष्यंत कृष्णाला प्रेमाने जवळ घेतो. या दोघांचा एक खूप छान सेल्फी येतो. दोघेही खुश असतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, किती छान फोन आहे आणि सेल्फी सुद्धा छान आले आहेत. तर दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे, प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि आई सरपंच पदाची निवडणूक लढवतीये. तर त्यासाठी सगळा प्रचार मी स्वतः हँडल करणार आहे. मी पुण्यावरून एक टीम बोलावली आहे. ती टीम आज येणार आहे. आज दिवसभर खूप कामं असतील. आम्ही आईच्या प्रचारासाठी बॅनर्स, पोस्टर बनवणार आहोत. आणि तू आता गावातली आहे, गावात कोणाला काय आवडतं, त्यांच्या गरजा काय आहेत, मागण्या काय आहेत, हे सगळं तुला माहिती आहे. तर त्या डिझाईनच्या कामात तू आम्हाला मदत करशील का? हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा शांत बसते आणि विचार करते, दुष्यंत सरकार, आता मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. मला बाळजाबाईच्या प्रचारात भाग नाही घ्यायचा आहे, त्यांना मदत नाही करायची आहे. पण मी आता तुम्हाला हे कसं सांगू? मी तुम्हाला कितीही सांगितलं ना, तरी तुम्हाला हे पटायचं नाही. कृष्णा हाच विचार करत असते. तर इकडे पूजा ही आपल्या घरी आंघोळीला जात असते. आत्ताच ती झोपेतून उठली आहे आणि त्याच वेळेस जयकांत तिला कॉल करतो. तेव्हा पूजा हे पाहते आणि विचार करते, अरे यार, सकाळी सकाळी काय याचं, याने एवढे सकाळी का कॉल केलाय? आणि ती नाईलाजाने फोन उचलते. तर जयकांत तिला विचारतो, काय पूजा मॅडम, लग्नाची तयारी झाली की नाही? पूजाला खूप राग येतो. ती चिडून विचारते, सिरियसली तू सकाळी सकाळी मला लग्नाची तयारी झाली की नाही हे विचारायला कॉल केलाय? तर जयकांत उत्तर देतो, ओ पूजा मॅडम, आता रात्रंदिवस मला फक्त लग्नाचाच विषय आणि लग्नाच्याच गोष्टी आठवतात. त्याच्याच विचारात मी बुडालेलो असतो. मग सकाळ काय, रात्र काय, संध्याकाळ काय, तुम्हाला मी तेच विचारणार ना. तर पूजा ही काहीच बोलत नाही. जयकांत म्हणतो, ठीक आहे, ती लग्नाची तयारी तर होऊन जाईल, पण तुम्ही काकी साहेबांना तो व्हिडिओ पाठवला की नाही, त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की नाही? तर पूजा त्याला उत्तर देते, नाही रे, एवढ्या लवकर नाही, अजून प्रचाराला सुरुवात तर होऊ दे. एकदा प्रचार सुरू झाला ना, मग मी त्यांना ब्लॅकमेल करेल. जयकांतला ही आयडिया खूप आवडते आणि तो म्हणतो, अरे वा पूजा मॅडम, तुमचं डोकं तर एकदम सुपच चालतं. खरंच, म्हणजे एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असेल आणि दुसरीकडे तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करणार, म्हणजे काकी साहेबांचा चेहरा हा पांढराच पडेल. तुम्ही एकदम भारी आयडिया केली आहे, अतिप्रचंड वेगाने. आणि
पूजा खुश होऊन फोन कट करते. म्हणजे आता या व्हिडिओचा वापर करून पूजाने बाळजाबाईला ब्लॅकमेल करायचं ठरवलंय. म्हणजे पुढील काही दिवस खूपच भारी असतील एवढं मात्र नक्की. तर इकडे कृष्णा ही विचारात दंगत असते. दुष्यंत तिला विचारतो, काय झालं कृष्णा, कसला विचार करतीयेस? तर कृष्णा सांगते, दुष्यंत सरकार माफ करा, पण मला प्रचारात मदत करायला नाही जमणार. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. त्याला आश्चर्य वाटतं की कृष्णाने चक्क आईचा प्रचार करण्यास नकार दिलाय. तो विचारतो, पण का, तू का नाही प्रचारात मदत करू शकत? तर कृष्णा सांगते, दुष्यंत सरकार, आता निवडणुकीचा प्रचार म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत कामं असतात आणि मी या घरची सून आहे. मला घरची खूप जबाबदारी आहे. जर मी सुद्धा प्रचारात असले तर घर कोण सांभाळणार, घरातील सगळ्यांची काळजी कोण घेणार, घरातील कामं कोण करणार? दुष्यंतला सुद्धा हे पटतं आणि दुष्यंत म्हणतो, खरंय, एकदम बरोबर बोलतेस तू, लॉजिकल बोलतीये. ठीक आहे, पण जर मला कधी गरज पडली तेव्हा तर तू मला मदत करशील ना? कृष्णा म्हणते, हो, तेव्हा मी मदत करेल. दुष्यंत खूप खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे, आता मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणून दुष्यंत तेथून जातो. कृष्णा खूप टेन्शनमध्ये असते आणि विचार करते, आता दुष्यंत सरकारना कसं सांगावं की माझ्या मनात खरं काय चाललंय ते. पण बाळजाबाई दरवाजा बाहेरून हे सगळं ऐकत असते आणि कृष्णा तिला प्रचारात मदत करणार नाहीये हे सगळं तिने ऐकलेलं असतं. तर इकडे आढळरावांचा मुलगा समर हा त्याच्या घरी असतो. तेवढ्यात आढळरावांची पहिली बायको तेथे येते, म्हणजे समरची आई तेथे येते आणि समर आईला सांगतो, आई, आता आहे ना, मी बाळजाबाई विरुद्ध फुल प्रूफ प्लॅन बनवलाय. सगळ्यात आधी तर एक एक करून मी बाळजाबाईच्या घरातील सगळ्या माणसांना तिच्या विरोधात उभं करणार आहे आणि त्याची सुरुवात कृष्णापासून होईल. तेव्हा समरची आई विचारते, पण तू कृष्णावर एवढा विश्वास का ठेवतोय? कृष्णा तर त्या बाळाची सून आहे ना, दुष्यंतची बायको. समर आईला समजावून सांगतो, आई, तुला का कळत नाहीये? कृष्णा आहे ना, या गावातील सगळ्यात ताकदवान नेतृत्व आहे. गावातील सगळी लोक कृष्णावर विश्वास ठेवतात आणि या गावात जर बाळजाबाई विरुद्ध जाण्याची हिंमत कोणात असेल तर ती फक्त कृष्णामध्ये आहे. आणि कृष्णा आणि बाळजाबाई या दोघांच्या नात्यातून सध्या विस्तव सुद्धा जात नाही. दोघेही एकमेकींवर कुरघोडी करत राहतात आणि जर आपल्याला आपल्या या लढाईत कृष्णाची साथ मिळाली ना तर आपण नक्कीच बाळजाबाईला हरू शकतो. कारण आता बाळजाबाई ही निवडणुकीच्या प्रचारात दंग आहे. तिला गावची सरपंच व्हायचंय आणि कृष्णा अशी एकमेव व्यक्ती आहे जी बाळजाबाई विरुद्ध उभी राहू शकते आणि तिला जमिनीवर आणू शकते. आणि तसंही म्हणतात ना की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो आणि कृष्णा जर आपली मित्र झाली ना तर त्या बाळजाबाईला हरवणं, तिला बर्बाद करणं आपल्यासाठी खूप सोपं होईल. समरच्या आईला सुद्धा हे पटतं. हा समर कृष्णाचं खूप कौतुक करतो की कृष्णा ही अन्यायाला वाचा फोडणारी आहे. तिच्या समोर जर कोणावर अन्याय झाला ना तर ती सहन नाही करू शकत, लगेचच अन्यायाला वाचा फोडते. मग तिच्या समोर तिची सासू असो की दुसरं कोणी, ती काहीच पाहत नाही. त्यामुळे त्या कृष्णाचा वापर आपण करून घ्यायलाच हवा, तिला आपल्या बाजूने वळून घ्यायलाच हवं. असं म्हणून समर आईचा आशीर्वाद घेतो आणि घराबाहेर पडतो. आणि समरची आई ही सुद्धा खूप चिडलेली असते. कोणत्याही परिस्थितीत बाळजाबाईचा बदला घ्यायचा, तिला देशोधडी लावायचं असं तिने ठरवलेलं असतं. तर इकडे कृष्णा सुद्धा एका मिशनवर असते. ती घरात कुणी नाहीये हे पाहून गुपचूप बाळजाबाईच्या रूममध्ये येते आणि विचार करते, कृष्णे, हीच ती वेळ आहे. घरातील सगळे प्रचारात गुंग आहेत, येथे कुणीच फिरकणार नाही. तोपर्यंत मी या रूममध्ये चेक करते की माझा चोरलेला मोबाईल बाळजाबाईने येथेच लपवून ठेवलाय का. आणि ती बाळजाबाईच्या रूममध्ये सगळी चेकिंग करू लागते. सगळ्यात आधी ती बेडकडे चेक करते, मग त्यानंतर सगळे ड्रॉवर चेक करते आणि हा मोबाईल बाळजाबाईने कुठे ठेवला असेल. जर बाळजाबाईच्या माणसांनीच फोन चोरलाय तर तो त्यांनी बाळजाबाईला दिला असेल. आणि मग जर बाळजाबाईच्या माणसांनी फोन चोरलाय तर त्यांच्याकडे नाहीये असं बाळजाबाई म्हणाली. पण बाळजाबाईवर विश्वास ठेवणं म्हणजे उंदरा आणि मांजरावर विश्वास ठेवणं आणि ही चूक मी करू शकत नाही. मला कोणत्याही परिस्थितीत तो मोबाईल शोधून काढावाच लागेल असा विचार कृष्णा करते. आणि मग ती पुन्हा एकदा बाळजाबाईच्या कपाटाजवळ जाते. सगळीकडे शोधत असते. बाळजाबाईचं पूर्ण कपाट ती शोधते, पण या कपाटात तिला फोन काही सापडत नाही. तेवढ्यात दुष्यंत तिला हाक मारतो, कृष्णा, लवकर खाली ये. कृष्णा त्याला म्हणते, हो हो, येतीये. आणि कृष्णा विचार करते, एवढं शोधलं पण बाळजाबाईच्या रूममध्ये तो मोबाईलच नाहीये.
मग हा मोबाईल गेला तरी कुठे? कदाचित बाळजाबाईंनी त्यांनी त्यांच्या माणसांकडे ठेवायला दिला असेल. ज्या माणसांनी माझा मोबाईल चोरला ना, त्यांच्याकडेच हा मोबाईल असू शकतो आणि आता मला त्यांच्या घरी जावं लागेल आणि शोधावं लागेल. कारण बाळजाबाई विरुद्ध तो मोबाईल आणि त्यामधील व्हिडिओ सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि जर तो पुरावा माझ्या हाती सापडला ना, तर बाळजाबाईचं खरं रूप मला दुष्यंत सरकारांसमोर आणता येईल. मग मला कोणताच त्रास होणार नाही असा विचार कृष्णा करते. आणि तेवढ्यात दुष्यंत तिला पुन्हा हाक मारतो. कृष्णा म्हणते हो आले. आणि तिने जे काही सगळं अव्यवस्थित करून ठेवलेलं असतं ती ते व्यवस्थित करते आणि रूम बाहेर पडते. तर इकडे दलपत हा बाळजाबाईला सांगतो, बाळजाबाई तुमच्या निवडणुकीचा प्रचार ना आता एकदम दणक्यात होणार आहे. आपल्या दुष्यंत सरकारांनी पुण्यावरून लोक मागवली आहेत आणि सगळा प्रचार ते स्वतः हँडल करणार आहे. तर बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी मग हे चांगलंच आहे ना. याचा अर्थ विजयाचा नारळ हा आपलाच फुटणार, आपणच जिंकणार. आणि दलपत सुद्धा खुश होतो. हो अगदी सिस्टमॅटिकली. तेवढ्यात कृष्णा तेथे येते. तिच्या हातात दही साखरेची वाटी असते आणि ती बाळजाबाईला म्हणते, हो बाळजाबाई निवडणूक कोण जिंकणार, तुम्ही सरपंच होणार की नाही ते नंतर ठरेल. पण आता प्रचार सुरू झालाय ना आणि प्रचाराची सुरुवात दही साखर खाऊन करा. आणि ती बाळजाबाईला चक्क दही साखर देते. बाळजाबाईला आश्चर्यच वाटतं. बाळजाबाई दही साखर तर घेते पण कृष्णाला प्रश्न विचारते. कृष्णे मला एक गोष्ट कळत नाहीये. मी तुझं आणि दुष्यंतचं बोलणं ऐकलं. हे ऐकून कृष्णाला धक्काच बसतो. बाळजाबाई तिला सांगते, तू तर दुष्यंतला म्हणत होती तुला माझ्या प्रचारात रस नाहीये, तू मला काही मदत करणार नाहीये. मग तू मला या प्रचाराच्या सुरुवातीला हे दही साखर का देतीये हेच मला कळत नाहीये. तर कृष्णा तिला सांगते, कसं आहे ना बाळजाबाई, माझ्या मनात सध्या खूप काही चाललंय. एकतर तुमच्यामुळे मला कळलं की भिंतींना सुद्धा कानं असतात. तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकलंय. जाऊ द्या ते सोडून द्या. पण नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मला नाही वाटत की तुम्ही निवडणूक जिंकावी. मला नाही वाटत की तुम्ही सरपंच व्हावं. आणि माझी ही बिलकुल इच्छा नाहीये की तुम्ही सरपंच होऊन या गावातील लोकांना आणखीन त्रास द्यावा. मी तुम्हाला या गावची भावी सरपंच म्हणून पाहत नाही. हे ऐकून बाळजाबाईला खूप राग येतो. पण तेवढ्यात दुष्यंत जोरात ओरडतो, कृष्णा. आणि कृष्णाला समजतं की तिने माती खाल्लीये आणि दुष्यंतने तिचे हे शब्द ऐकलेत की मला नाही इच्छा तुम्हाला भावी सरपंच म्हणून पाहण्याची. आणि दुष्यंत रागारागाने तेथे येतो. आढळराव सुद्धा येतात. दुष्यंत कृष्णावर चिडून म्हणतो, कृष्णा तुझ्या आईबद्दल असले विचार आहेत का? माझा तर विश्वासच बसत नाहीये. मी तुला इतकं समजावून सांगितलं की तो तुझा गैरसमज होता. आईने असं काहीच केलेलं नाहीये. तरी सुद्धा तुझ्या मनात अजून सुद्धा आईबद्दल अढी आहे का? खरंच मला खूप वाईट वाटलंय तू आईबद्दल असा विचार करते. आणि मग बाळजाबाईला तर संधीच हवी असते. बाळजाबाई तिचा एक पात्री प्रयोग सुरू करते आणि म्हणते, अगं बाई कृष्णे, जर माझी सूनच माझ्या विरुद्ध असेल तर मी ही निवडणूक तरी कशी जिंकणार? दुष्यंता आत्ताच्या आत्ता ते पोस्टर बनवायचं काम थांबव. त्या पुण्यावरून येणाऱ्या माणसांना सुद्धा तेथेच थांबव. त्यांना म्हण नका येऊ. जर माझ्या सुनेचाच माझ्यावर विश्वास नसेल तर गावातील लोक कसा माझ्यावर विश्वास ठेवतील? कसं मला सरपंच म्हणून निवडून देतील? मला नाही लढायचंय. मला निवडणूकच नाही लढायची आहे. माझ्या सुनेने माझं खूप मन दुखावलंय. मला तर आता निवडणूक लढण्याची, सरपंच बनण्याचीच इच्छा नाहीये. मी आता माझा निवडणुकीचा अर्जच मागे घेते. असं म्हणून बाळजाबाई ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते. त्यामुळे कृष्णाला समजतं आता या नाटकाला उत्तर नाटकानेच द्यावं लागणार आहे. आणि मग कृष्ण आपला एक पात्री प्रयोग सुरू करते आणि म्हणते, बाळजाबाई काय बोलताय तुम्ही? तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता की माझी इच्छा नाहीये की तुम्ही सरपंच व्हावं, ही निवडणूक जिंकू नये? अहो तुम्ही माझ्यासाठी देवी आहात, देवी, आदर्श आहात. लहानपणापासून तुमच्यासारखं बनायचं हाच विचार मी केलाय. कृष्णाचं हे बदललेलं रूप पाहून दुष्यंत, आढळराव या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आढळराव तर खुश होतात. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई हे दुष्यंत सरकार सुद्धा ना यांनी अर्धवटच ऐकलं आणि लगेचच चिडले आणि तुमच्या मनात सुद्धा गैरसमज निर्माण केला. असं म्हणून कृष्णा ही दुष्यंतला सांगते, मी तर असं म्हणत होते की मी तुम्हाला भावी सरपंच म्हणून नाही पाहत तर सरपंच म्हणून पाहते. मला तुम्हाला सरपंचाच्या खुर्चीवर बसलेलं पाहायचंय. सरपंच बाळजाबाई रांगणे पाटील असं नाव पाहायचंय. असं म्हणून कृष्णा ही बाळजाबाईला मिठी मारते. त्यामुळे दुष्यंतला आनंद होतो. पण कृष्णा ही बाळजाबाईच्या कानात म्हणते, बाळजाबाई नाटकं काय फक्त तुम्हाला जमतात का? मी सुद्धा शिकलीये आणि होणार तेच जे मी ठरवलंय.
त्यामुळे बाळाबाई खूप चिडते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, सॉरी यार कृष्णा, मी खूप लवकर रिॲक्ट झालो आणि उगाचच असा गैरसमज करून घेतला. पण तुझ्या मनात आईबद्दल इतकं प्रेम आहे, इतकी रिस्पेक्ट आहे आणि तू आईबद्दल इतका छान विचार करतेस, ते पाहून मला खूप भारी वाटलं. चालू द्या, तुम्ही दोघी नेहमी अशाच राहा, एकमेकींना सपोर्ट करा, एकमेकींशी प्रेमाने वागा, असं म्हणून दुष्यंत तेथून जातो. सगळे निघून जातात. कृष्णा जाऊ लागते तर बाळाबाई तिला थांबवते आणि चक्क कृष्णाच्या हातातील दही साखरेची वाटी घेऊन तिलाच दही साखर देते आणि म्हणते, कृष्णे, खोटं तर खोटं, पण तू जे बोललीये ना ते नक्की खरं होणार. मीच या गावची भावी सरपंच नाही तर सरपंच होणार. कृष्णा ही बाळाबाईला उत्तर देते, कसं आहे ना बाळाबाई, स्वप्न सगळ्यांनीच पाहायची असतात, पण चांगल्या माणसांची चांगली स्वप्न पूर्ण होतात, वाईट माणसांची वाईट स्वप्न पूर्ण काही होत नाही. आणि जे काही होईल ना ते गावच्या भल्याचंच होईल, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि या दोघीही एकमेकींना डोळे दाखवतात. तर इकडे जयकांत मात्र पूजाचा फोटो हातात घेऊन बसलेला असतो आणि या फोटोशीच बोलत असतो, ओ पूजा मॅडम, अजून किती वाट पाहायला लावणार आहे मला? मला तर आता दमच निघत नाहीये. लवकर या बरं लग्न करून या घरात. मला तर इतकी इच्छा होती ना तुम्हाला त्या रूपात पाहायची, जेव्हा तुम्ही स्वतः माझ्यासमोर बसलेले असाल, ते सुद्धा पूजा जयकांत रांगणे पाटील बनून. तो दिवस किती भारी असेल ना. असा विचार करून जयकांत या पूजाच्या फोटोचीच पप्पी घेतो आणि तेवढ्यात तेथे मैनावती आणि दलपत येतात आणि जयकांत या पूजाच्या प्रेमात वेडा झालाय हे पाहून ते दोघे खूप चिडतात. तेव्हा मैनावती जयकांतच्या हातातून हा फोटो घेते आणि फेकून देते. जयकांतला खूप राग येतो आणि तो विचारतो, ए मम्मे, तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? तर मैनावती चिडून म्हणते, मुस्काटच फोडीन तुझं. तुला किती वेळ समजून सांगितलंय या पोरीच्या नादाला लागू नको. अरे येडाबिडा झाला की काय? ही पोरगी आहे ना, नागिन आहे नागिन. कधी तुला डसेल ना तुला सुद्धा कळायचं नाही. जयकांत चिडून म्हणतो, मम्मे बस झालं बरं का, माझ्या मिसेसला काही बोलायचं नाही. तर मैनावतीला धक्काच बसतो. मैनावती विचारते, मिसेस? कसली मिसेस? मी या मुलीशी तुझं लग्न होऊ द्यायचं नाही. अरे तुला कळत कसं नाहीये? माणसाच्या रूपातली नागिन ही नागिन. तिने इतकं मोठं कटकारस्थान केलं आणि जर ती या घरात सून बनून आली, तुझी बायको बनून आली ना, तर काय काय करेल? आपल्याला भिकेला लावेल. ते तुलाच कळत नाहीये. असं म्हणून मैनावती दलपतला म्हणते, अहो तुम्ही त्याला काही समजून सांगा. तर दलपत म्हणतो, अरे मी तर याच्यासमोर हात टेकले. जर याने माझं ऐकलं असतं ना तर आज हा मोठा वकील झाला असता. तर मैनावती म्हणते, हा आणि वकील, याला कोर्टात कुणी कारकून म्हणून सुद्धा कामाला ठेवायचं नाही. तर जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, मम्मे तू कधीपासून या घरची काईवारीन झाली? तुला तर हे घर फोडायचंय. हे घर कधी फुटेल याची वाट पाहतेस तू, आणि आज तुला या घरची खूप काळजी वाटायला लागली. मैनावती सांगते, अरे मूर्खा, हे घर तर फुटायचंच आहे. ही प्रॉपर्टी आपल्याला मिळावी अशीच माझी इच्छा आहे. पण ही पूजा आली ना तर आपल्या सगळ्यांना हाकलेल, स्वतःच्या नावावर सगळं करून घेईल, आपल्याला काहीच मिळू द्यायची नाही. दलपत सुद्धा म्हणतो, हो ती पोरगी खूप डेंजरस आहे. तर जयकांत म्हणतो, मम्मी मला सगळं माहिती आहे ती पोरगी कशी आहे. ती नागिन आहे, विखारी आहे, विषारी आहे, हे सगळं मला माहिती आहे. पण विषच विषाला मारतं आणि काकी साहेबांच्या विषाला मारायचं असेल तर या पूजाच्या विषाची परीक्षा आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि एकदा का पूजा या घरची सून बनून या घरात आली ना, मग तुम्ही पहा या सिनियर रांगणे पाटलांना पूजा कशी पुरून उरते आणि त्यांच्याबरोबर काय काय होतं ते अतिप्रचंड वेगाने. आणि मैनावती दलपत याचाच विचार करू लागतात. तर इकडे कृष्णाचा मात्र वेगळाच प्लॅन सुरू असतो. तिने बंब्याला कॉल केलेला असतो आणि ती बंब्याला सांगते, आपल्या गावातील रंग्या पेंटर आहे ना, त्याच्याकडून मी बाजाबाईच्या त्या खास माणसाचा स्केच बनवून घेतलंय, फोटो बनवून घेतलाय. मी तुला तो फोनवर पाठवते फोटो काढून. तू त्याला लवकरात लवकर शोधून काढ. त्याचा पत्ता, तो कुठे राहतो, नावगाव मला काही माहिती नाहीये, पण तो बाळाबाईचा खास माणूस आहे. आजकाल प्रचार सुरू झालाय ना तर नेहमी बाळाबाई बरोबर राहतो आणि माझा पूर्ण विश्वास आहे जर या घरात फोन नसेल तर नक्कीच बाळाबाईने त्याच्याकडे फोन ठेवायला दिलेला असेल. तू त्याचा पत्ता शोध, त्याच्या घरी जाऊन चेक कर आणि मला लवकरात लवकर माझा तो जुना फोन हवाय, त्यातील व्हिडिओ हवाय. कारण त्याच्याशिवाय मी बाळाबाईचं सत्य दुष्यंत सरकारांसमोर नाही आणू शकत. मी दुष्यंत सरकारांना कितीही सांगितलं ना तरी त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे तो पुरावा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे काम
एकदम चांगल्या रीतीने व्हायला हवं, कोणालाही कानोकान खबर नाही झाली पाहिजे, हे लक्षात ठेव. मी तुला फोटो पाठवते, असं म्हणून कृष्णा फोन कट करते. पण कृष्णाच्या मागे बाळजाबाई उभी असते. आता हेच कळत नाही की कृष्णाला जर एवढं महत्वाचं बोलायचं असेल तर तिच्या बेडरूमच्या दाराला कडी का नाहीये? ती रूमचा दरवाजा बंद करून बोलू शकते किंवा कमीत कमी दरवाजाच्या तिकडे तोंड करून बोलू शकते. म्हणजे अचानक कुणी आलं तर तिला कळेल आणि ती तिचं बोलणं बंद करू शकते. पण ती सगळं खुल्लम खुल्लास करते आणि मग अडकते. बाळाबाईंनी हे सगळं ऐकलेलं असतं. बाळाबाई पुढे येते, कृष्णाच्या हातातून हा फोटो घेते आणि चक्क टाराटारा फराफरा फाडून तिच्याच तोंडावर हे सगळं फेकून मारते. कृष्णाला खूप राग येतो. बाळाबाई कृष्णाला म्हणते, अगं बाई, एवढी कशाला मेहनत करतेय आणि स्वतःचा मौल्यवान वेळ फुकट घालवतीये? तुला माझ्या माणसाची माहिती पाहिजे होती ना, मग मला विचारायची. मी तुला सांगते, हाय ना माझा उजवा हात आहे, माझा सगळ्यात खास माणूस. आणि तो आपल्या गावातील वड आहे ना, त्याच्या उजव्या अंगाला वरच्या बाजूला राहतो. त्याचं नाव बबन आहे, बबन. आणि अजून तुला काही माहिती पाहिजे का? तो रोज माझ्याबरोबर असतो माझ्या प्रचारात, माझ्या खांद्याला खांदा लावून. त्यामुळे त्याला शोधायची सुद्धा गरज नाहीये. तू मला शोध, तो तुला सापडून जाईल. आणि तू काही केलं, दुष्यंतला सांगितलं, पोलिसांना बोलवलं, तरी सुद्धा तो माझ्या विरुद्ध एक चकार शब्द सुद्धा काढणार नाही. तो माझा खास माणूस आहे आणि कधीही माझ्या विरुद्ध जाणार नाही, हे तू लक्षात ठेव. कृष्णा सगळं ऐकून घेते आणि बाळाबाईला उत्तर देते, बाळाबाई, मला मान्य आहे ही तुमची माणसं आहे आणि तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की तुमच्या विरोधात जाणार नाही. पण एक ना एक दिवस तुमचा असा एक माणूस असेल जो फितूर होईल आणि मग तुमचे सगळे पुरावे, सगळ्या बातम्या मला देईल. त्या दिवशी तुम्ही काय कराल? आता फक्त 12 दिवस उरले आहेत, 12 दिवस. आणि या 12 दिवसामध्ये मी तुमचा हा खरा चेहरा आहे ना सगळ्या जगासमोर आणणार, दुष्यंत सरकारांसमोर आणणार. मग तुम्ही काही केलं तरी तुम्ही काही वाचू शकत नाही, असं ती बाळाबाईला ठणकावून सांगते. त्यामुळे बाळाबाईला खूप राग येतो. ती जोरात ओरडते, कृष्णे. पण कृष्णाच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल असते. तसं पाहायला गेलं तर कृष्णाकडे सुद्धा कोणताच पुरावा नाहीये, पण कृष्णाकडे फक्त कॉन्फिडन्स आहे की या बाळाबाईचा खरा चेहरा मी दुष्यंत सरकारांसमोर आणणार, तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करणार. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळूहळू ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. गावामध्ये निवडणुकीचे वारे सुरू झालेत आणि बाळाबाईला सरपंच व्हायचंय. पण कृष्णा तिचं हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही आणि बाळाबाईऐवजी तीच सरपंच बनेल असंच वाटतंय. आणि यासाठी तिला आता नक्कीच समर आणि त्याच्या आईची सुद्धा मदत होऊ शकते. आणि मग जर कृष्णा सरपंच झाली तर दुष्यंतची काय रिॲक्शन असेल हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समर हा जाणून बुजून कृष्णाच्या समोर येण्याचा प्रयत्न करेल आणि मग कृष्णाशी ओळख वाढवेल. आता कृष्ण आणि समर या दोघांची ओळख होणार का? समर हा आढळरावांचा मुलगा आहे हे कृष्णाला समजणार का? आणि ती समरची बाळाबाई विरुद्ध मदत करेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा आढळरावांचा पहिला मुलगा, आढळरावांची पहिली बायको आणि हा निवडणुकीची जी गोष्ट सुरू आहे मालिकेत ती आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.